नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रात राज्यसभेमध्ये कोण जाणार, कसं जाणार, कुठली राजकीय दल कोणाला समर्थन देणार, याचा त्रागा चालू आहे. बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेमध्ये अजूनही बॉड्या बनलेल्या नाहीत. कारण जोडतोड चालूच आहे. अमेरिकन ट्रेड डीलमध्ये शेतकऱ्यांना कसा बळी जातोय शेतकऱ्यांचा, हे समजावण्यासाठी काँग्रेसनी ज्या 3 महासंमेलन आयोजित करण्याचं ठरवलं, त्यात पहिलं भोपाळ आणि दुसरं यवतमाळ आहे, महाराष्ट्र, विदर्भ. त्यामुळे यवतमाळ महाराष्ट्रामध्ये, खास करून विदर्भामध्ये पुन्हा एक वेळा मोठा राजकीय दंगल होण्याची, कारण भाजपा पण त्याच ताकदीने त्या ट्रेड डील किती चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी, त्या फोकणाऱ्या मारायचं व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल. परंतु च्या मधात आता याला राजकीय दृष्ट्या न पाहता मी एका पुतण्याची आपल्या काकासाठी चाललेली धडपड असं जर म्हटलं तर त्याला अतिशयोक्ती नाही होणार. आज पुन्हा आमदार रोहित पवारांनी आपले काका अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर मोठमोठे प्रश्न उठवून एक नवीन बॉम्बच टाकला असं म्हणायला पाहिजे. दिल्लीमध्ये त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काही मोठ्या-मोठ्या गोष्टी, म्हणजे कॅप्टनला नोकरी नव्हती, तो वैफल्यग्रस्त होता का? अकाउंटेबिलिटी कोणाची? फ्लाइट सेफ्टी मॅनेजरची चौकशी का नाही झाली अजून? कंपनी अधिकाऱ्यावर अत्याचारांचे आरोप. अशा कितीतरी आता गोष्टी नवीन-नवीन यायला लागल्या आणि पुन्हा सामान्य माणसाचा एक दृढ विश्वास चाललाय, की दादांच्या बाबतीत काहीतरी षडयंत्र झालेलं आहे, घातपात झालेला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवार यांनी आज आणखी खळबळजनक आरोप केले. दिवंगत अजितदादांच्या अपघातातील विमानाची किंमत 35 कोटी होती. मात्र विमानाचा विमा 210 कोटी रुपयाचा होता. तर पायलटचा विमा 50 कोटी रुपयाचा होता. गुजरातमधील एका गुंतवणूकदाराने तो विकत घेतला होता. मात्र त्याचा याच्याशी काही संबंध नाही. सोबतच जाणीवपूर्वक पेट्रोलचा साठा त्या प्लेनमध्ये ठेवण्यात आला होता का? कारण ते विमान पडल्यावर जे स्फोट झाले आणि त्या विमानात ज्या हिशोबाने त्या विमानात आग लागली, त्या हिशोबाने त्याच विमानात एक सेपरेट पेट्रोलचं टँक होता का? बऱ्याच ठिकाणी अशा त्या वाहतूक करतात, सोबत एक्स्ट्रा पेट्रोल घेऊन जातात. तो होतं का? हा एक प्रश्न. त्याचं उत्तर अजून कोणाला दिलेलं नाही. तर विमानाचा पायलट हा मानसिक तणावात होता का? कारण त्याला 4 वर्षापासून नोकरी नव्हती. जेट एअरवेजमध्ये जेव्हा कपूर कामाला होते, म्हणजे दिवंगत वैमानिक, तेव्हा त्याला महिन्याला 10-12 लाख रुपये मिळत होते. मग त्याची नोकरी गेली. मात्र अलीकडे त्याला कुठेही नोकरी न मिळाल्याने त्याने व्ही-आर-एस कंपनी जॉइन केली. इथे त्याला 3 ते 4 लाख महिन्याला पगार मिळत होता. म्हणजे 10-12च्या पॅकेजवरून 3-4 वर आला. का आला? एवढा जर उत्कृष्ट पायलट होता, तर मग त्याला बाकीच्या एअरलाइन्समध्ये का नोकऱ्या नाही मिळाल्या? जेव्हा एअरलाइन्समध्ये पायलटचा इतका शॉर्टेज झाला, की पूर्ण 1 महिना या देशातल्या हवाई वाहतुकीला खीळ बसली होती. इंडिगोची काय स्थिती झाली? 700 स्लॉट सोडावे लागले. कारण पायलट्स कमी पडले. डी-जी-सी-एच्या नवीन कायद्याप्रमाणे त्या पायलटचे अवर्स कमी करण्यात आले. त्यामुळे यांचं दुकान, म्हणजे गणित बिघडलं आणि मग खूप लोकं रस्त्यावर, प्लेन कॅन्सल झाले. लोकं 8-8, 10-10 तास, 12-12 तास, 40-40 तास काही ठिकाणी लोकं अटकून पडले. एवढा पायलटचा शॉर्टेज असताना याला का तिथे नोकरी मिळत नव्हती?
मग ह्या 3-4 लाख रुपये महिन्याच्या पगारावर का गेला? तो कधी दारू पिऊन असल्यामुळे त्याच्यावर ॲक्शन झाली होती का? आणि या सगळ्या गोष्टीमुळं तो वैफल्यग्रस्त होता का? आर्थिक तणावात होतं का? असं आमचं म्हणणं आहे. असा दावा राष्ट्रवादी शरद काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. ते दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सोबतच व्ही-आर-एस कंपनीवर काही गंभीर आरोप करत भाजपा ट्रोलर्सलाही खडेबोल सुनावले. दरम्यान अकाउंटेबल फ्लाइट सेफ्टी मॅनेजरची चौकशी का नाही झाली? त्याला अटक का नाही झाली? या जबाबदार व्यक्ती आहेत. ही व्यक्ती मोठी प्रस्त आहे. म्हणून त्यांना वाचवण्यात येतंय का? त्यातील एका कंपनीच्या अधिकाऱ्यावर अत्याचाराचे आरोप आहेत. ल लायसन्स नसताना अनधिकृतपणे विमान चालवण्यात येत होतं. तर भाजपाचा ट्रोल या पत्रकार परिषदेला ट्रोल करत आहेत. आम्हाला प्रश्न पडतो, की भाजपाचा ट्रोल करून इतका विरोध का? त्या ट्रोलला कोण पैसे देतं? ते भाजपाची बाजू मांडत असताना हे आम्हाला माहीत आहे. यांनी पूर्वी रोहित शेट्टी ब्लॅकमेल केलं होतं. भाजपाचे ट्रोल जर विरोध करत असताल, तर मग या कटात भाजपा सहभागी आहे का? अशी शंका निर्माण केली आहे रोहित पवारांनी. तसं पाहिलं ती गोष्ट खरी आहे. कारण रोहित पवारांनी आतापर्यंत फक्त प्रश्न उचलले. रोहित पवारांनी असं म्हटलं नाही डायरेक्टली की हा घातपात आहे. त्यांनी सांगितलं, "हे ॲक्सिडेंट झाला, माझे काका गेलेत." मग त्यांनी एक टेक्निकल प्रेझेंटेशन करून सांगितलं, की हे सगळ्या पॅरामीटर्सवर हा अपघात मात्र दिसत नाही. त्यानंतर पुन्हा ते बोलत गेले. त्यांनी कोणावरही हे सांगितलं नाही. त्यांनी हे नाही म्हटलं, की बी-जे-पीवाल्यांनी हे करवलं. त्यांनी हे नाही म्हटलं, की दादांच्याच काही जवळचे लोक होते, त्यांनी हे करवलं. त्यांनी हे नाही म्हटलं, त्याच्यात विदेशी हात आहे. तो फक्त प्रश्न उचलत आहे. पवार फक्त प्रश्न उचलतोय, सांगतोय, की हे प्रश्न मला पडले, माझे काका गेले, याची उत्तरं पाहिजे. जर याची उत्तरं आली, तर त्याला आपण अपघातच मानू ना. पण त्या प्रश्नाची उत्तरं नसल्यानं हे घातपात वाटतं का? आणि मी जेव्हा प्रश्न उचलतो आणि ते प्रश्न जर तुम्हाला खरे वाटत असेल, तर तुम्ही विचारा ना. भाजपावाल्यांनी साथ दिली पाहिजे. भाजपाचेही नेता त्या प्लेनमध्ये घुमतात, कित्येक वेळा फिरतात. त्यांचे नेता चार्टर्ड वापरतात. त्यामुळे ह्या गोष्टी शहानिशा झाली पाहिजे. काय त्या प्लेनला लायसन्स होतं का? त्याचा इतका कोटीचा विमा कसा झाला एवढी किंमत असताना? पायलटचा विमान 50 कोटीचा, तर मग त्याला पगार फक्त 3-4 लाख रुपये का? पायलटचा एवढा शॉर्टेज असताना हा एक्सपिरियन्स पायलट का नाही तिथे गेला? अशा बऱ्याचशा गोष्टी सारख्या समोर येतायत आणि याचं उत्तर कोणाला तरी द्यायलाच पाहिजे. पुढे रोहित पवारांनी अजून प्रश्न विचारले. ते म्हणाले, की हे जे चालू होता प्रकार, यात बिना लायसन्सचं सुद्धा कोणी काम करत होतं का? आता हा जेव्हा रोहित पवार हे जेव्हा आरोप लावतात, तेव्हा फार भयंकर आरोप आहेत हे. आणि मग या आरोपांवर कुठे ना कुठे उत्तरं दिली पाहिजे कोणी ना कोणीतरी. आणि जर उत्तरच नसतील, तर मग पुढे काय करायचं? पुढे रोहित पवार म्हणतात, की व्ही-एस-आर नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून, सत्तेतील किंवा राजकीय संबंधित असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. ते एक राजकीय किंवा व्यावसायिक कटस्थान असू शकतं आणि डी-जी-सी-एचे मोठे अधिकारी यामागे आहेत का? असे गंभीर आरोप त्यांनी आज लावले. त्यांनी सांगितलं, की मी जे वाहतूक मंत्री आहेत, के. राममोहन नायडू यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेल पाठवलं आणि राहुल गांधींनाही सांगितलं, की तुम्ही जेवढे नॅशनल इश्यू हातात घेता, तेही तुम्ही घ्या. हेही घ्या. आता पुढे दादांचं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे रोहितनी ज्या दादाच्या ॲक्सिडेंटवर रिसर्च केलं, त्यात ते असं म्हणतात, की दादांचे मित्र आज व्ही-एस-आरला का वाचवतात? दादा त्यांचे मित्र होते. अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर लक्ष घातलं पाहिजे. पुढे ते म्हणतात, की मुंबईत
या कंपनीचं नवं विमान सिंगापूरहून विकत घेऊन आणलं होतं, तेव्हा नारळ फोडायला एक मोठा नेता गेला होता. अजित पवार त्यांचे मित्र होते हेही लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही या विषयावर खूप खोलवर जात आहोत. मला हे समजत नाही की व्ही-एस-आर कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे. यात सत्तेतले लोक, राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती, डी-जी-सी-एचे मोठे अधिकारी, हे सगळे लोक याच्यात सामील आहेत. वैमानिकावर दबाव टाकून त्याला ब्लॅकमेल करून काही कृती लावायला लागली का, असाही संशय त्यांनी व्यक्त केला. अहमदाबादमधील क्रॅशच्या तपासातल्या काही अहवालाचा संदर्भही त्यांनी या ठिकाणी दिला. एकूण जर आपण हे सगळं प्रकरण पाहिलं, तर रोज नवीन-नवीन गोष्टी समोर येतायत आणि आतापर्यंत अजितदादांच्या या अपघातावर जितके प्रश्न उचलले गेले, त्याचं एकही उत्तर डी-जी-सी-ए किंवा सरकारी एजन्सीद्वारा कुठनंही एकही उत्तर आलेलं नाही. जर हे उत्तर येत नसेल, तर मग आपण काय समजावं? सरकार याच्यावर चूक काय? सरकार नुसतं म्हणतं, की आम्ही इन्क्वायरी ऑर्डर करतो, आम्ही इन्क्वायरी झालेली आहे, इन्क्वायरी चालू आहे, लोक अधिकारी. मग हे प्रश्न आहेत, या प्रश्नाची उत्तरं पण त्यात आली पाहिजे. आणि या प्रश्नाची जर उत्तरं आली नाही, तर मग काय पूर्ण महाराष्ट्र अंधारातच राहील का? की दादांचं शेवटी झालं काय? राष्ट्रवादी काँग्रेस, दादाची स्वतःची पार्टी, दादाचा स्वतःचा मुलगा म्हणतो, की याच्यात मला काही संशय येतो. पण सुनील तटकरे पासून सगळी लोक चूप का? काय इंटरेस्ट आहे प्रत्येक लोकांचा? फक्त रोहित चिकटा का बोलतो, बाकी लोक का बोलत नाही? मात्र ममता बॅनर्जीनं ट्विट केल्यावर त्याचं तोंडसुख घेणारे आमचे मुख्यमंत्री आता सीबीआय इन्क्वायरीला कसे तयार होतात? बरेचसे प्रश्न आहेत, बरेचशी उत्तरं पाहिजेत. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा